असा तरुण आमदार मिळाल्यानंतर कामं का होणार नाही ती? विधानसभेत कायम सातत्यानं मागण्या मांडणारा, एकाही अधिवेशनाला आजपर्यंतच्या गैरहजर राहिलेला नसणारा, लोकांचे 24 तास कामं करणारा नेता जर तालुक्याला मिळाला तर शेतकरी कामगार पक्ष कशाला हलतो इथून? कशाच विकास केलाय? बर काय केलं विकास? आता आमदार होतं की 5 वर्ष हो सांगोल्याचं. होतं की आमदार. मग 3,000 कोटी निधी आणलाय बापून होय होय आणलाय. कुठं आहे बंगला केलाय त्याचा तेवढा. आणि त्यानं आणलं काय पाणी असं जर ती काय पाणी राजनातलं भरून आणायचं आहे तांब्या त्याला नियोजन कवा ते गणपतरावनं आमदार झाल्यापासून नियोजन केलं त्याच्या मागण्या केल्या. पहिले का केले बर त्याच्या पण का केले 3,000 कोटी निधी आणलाय कुठं आहे कुठं आहे आणलेली कामं जावाय म्हणावं का नुसतं निधी आणला आणि कंत्राटा घरात घातलाय. काय झालं त्या डालगटाला डालगट बोलायची सवय आहे महोदाच्या. ती असताना डालगटच आहे, त्यामुळे ती डालगट बोल नाही त्याचं कायमचं. आम्हाला बाबासाहेब आमचा नेता आमच्या घरातला घरातला बाबासाहेब देशमुख घरातला मग हो काम तर भरपूर करतोय. असं कधी काय म्हणतंय लबाड बोलते ती विरोधी पक्षाची लबाड बोलणारच की दोष देते ती काहीतरी आपलं त्यांचं पोळी भाजायसाठी खोटं बोलते ती. तर डालगटात ती एक विदूषक आहे, जोकर आहे असं म्हणलं तर काय महाराष्ट्रातलं एक जोकर झालं आहे आजकाल. ती जोकरच आहे असताना. हां ती खरं तर ती तमाशा फडात वगैरे जायला पाहिजे. ती इकडं कसं आलं मला हीच काय कळलं नाही. वावड्या उठवायचं काम आहे, केली नाही ती कामं आणि असं बर एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे. गावाचा विकास शेका पक्षामुळं पहिल्यापासून चांगला झाला विकास. बर दुष्काळी भागातलं गाव हे दुष्काळी होतं पण आता चौगुंड पाणी गावाला आल्यामुळं बर गावाचा विकास चांगला झाला आहे. 3,000 कोटीतलं अतिशय चांगल्या पद्धतीने मस्तपैकी घर बांधलं, पिढ्यानपिढ्याची सोय करून ठेवली. आणि भविष्यात आता काय त्याला काय वारस बिरस काय राहिलं नाही, राजकीय काय त्याचं पुढं कोण येणार नाही असं घरातली परिस्थिती आहे पहिलीच. त्यामुळे त्यानं त्याच्या भल्याचं केलं, ते चांगलंच केलं एका दृष्टीनं. विकास ही फक्त त्याचाच झालेला आहे, बाकी त्याचं काय. शहाजी बापू शिवसेना हो कोणाची शहाजी बापू जरा ऐकायलाच कमी येतं. बर मग आता दुसऱ्याला दोष दिला तर त्यांच्याकडे माणसं जातील ह्या भावनेनं ती बोलते ती. पण जनता आता इडी राहील नाही. कोण विकास करते, कोण कामाचा आहे, कोण जनते गोरगरिबाची दया करणारा माणूस आहे ही जनता ओळखते आता. नमस्कार, मी अमर तुमचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगानं गावखेड्यातील समस्या नागरिकांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या मनामध्ये काय, आज मी जिल्हा परिषद गट एकातपूर या गावामध्ये आलो. इथल्या नागरिकांच्या काय अडीअडचणी आहेत किंवा ह्यांच्या मनामध्ये कोणाही जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया. मग काय नाही कसं चाललंय? चाललंय, चांगलं चाललंय यार. काय चांगलं चाललंय? मग आता आहे का बा बरं काय सांगूल्यात काय चालेल सांगूयात काय करू. इथं एकतपूरमध्ये मग एकतपूरमध्ये चांगलं आहे. कोण शकाप्पा शिवसेना हा ये बसतेच म्हणायचं ना. आता काय बाकीच्याला काय सांगायचं. काय बसले? अहो ती येणारच गे गावचा आहे शेठ. कोण गावचा आहे हो? आता ती गावची न तर बिचारी कोण आहे, दोघी बी साखळीतली जाईल ते बर असं आहे. शकापचं कसं काम आहे? हां शकाप पण शिवसेना हा शिवसेना बर ही शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे कुठं इथं शहाजी बापूचं कवा ते नाही इथं बसाय. बर नाही नाही बस का हो? नाही. आता का सांगू. काय नाव काय हरिदास अनसे कसं होईल? काय व्हायचं आता हाही पहिलंच होणारच आहे. काय पहिलं आहे? नारळ नारळ कोण आहे नारळ? आलदत आहे, आलदत्त आहे. नवलेत आहे. बर बाबासाहेब कसं काम आहे? बाबासाहेब येणार. बर येणार आता एक नंबर. शहाजी बापू आहे आमदार आहे माझे 5 वर्षी कसं केलं त्यानं? कशाच विकास केलाय? बर काय केलं विकास? आता आमदार होतं की 5 वर्ष हो सांगोल्याचं. होतं की आमदार. मग 3,000 कोटी निधी आणलाय बापून इकडे. होय होय आणलाय. कुठं आहे बंगला केलाय त्याचा तेवढा. हा कुठं? बंगला त्याचा. 5 वर्ष 3,000 कोटी निधी आणला. बंगला तिकडे तेवढा ते केलाय त्यानं त्या कुठं? त्याच्या गावात. आपलं काय गरीब हा आपल्याला काय गरीबाला. इथं आता काय होईल? इथं बाबासाहेब आणि आबासाहेब बर दोन त्यांचे काम करत नाही म्हणून टीका करायची लोकांनी. कोणाला? बाबासाहेबाला काम कशी करत नसते. आता तर वर्ष झाले त्यांना.
वर्ष झाली ही सगळं रस्ते तालुक्यात जेवढं रस्ते केले ते आबासाहेबांनी रस्ते केले बर पूर्ण. हम्म. पाणी कोणी आणले? आबासाहेबांनी आणले पाणी. बर बापूंनी आणलं म्हणते. काय आणते बापू पाणी? बर हा इथं काय होईल इथं आलदर. आलदर आणि नवले. खरं आहे? खरंय खरंय हे आमचा हरिभाऊ अध्यक्ष आहे सोलापूर याचा एकतपूर गटाचा. बर हा ते बाबासाहेबांनी चांगली छान कामं केली ते. काय अडचण झालं आणखीन काय नाही केलं हा, वर्ष झालं आता चालूच आहे. वर कुठल्याच आमदारांना निधी नाही. तर निधी जिल्हा परिषद हे झाल्यावर निधी सोडतील सगळीकडं. बर बाबासाहेबांचे काम सगळीकडे चालू आहे ते. त्यामुळे काय अडचण येणार नाही. दोन्ही उमेदवाराला चांगल्या मताने उमेदवार निवडून येतील. हे काय बापू मुलकाच निधी आणला एकच काय कुठं आहे निधी? कागदावरच निधी आहे. कुठं प्रत्यक्षात कुठं आहे सांगा की आम्हाला तुम्ही. 3,000 कुठे मग इकडे झालं कुठं 3,000 झालं त्याला 5 वर्ष होत आली. कुठं 3,000 सारखं तुमचं तेच आहे 3,000. बर काय नाही तुमच्या बाबासाहेब टीका करते लोक. ते काय करणारच घेऊ त्याचा काय विषय. जे माणूस काम करते राजकीय ते टीका करतच असते. टीका करत असतं राजकीय. झाली आणखी हा वर्ष झालं आता बघा ही जिल्हा परिषद होत्या धडा काम कसा कामाला धडा काय बघा. बर हा काय अडचण नाही पण हे आता काय चालू आहे इथं एकत्र शिवसेना का नाही इथं आलदरताई नवले मॅडम. नाही, शाखा पण शिवसेना. शिवसेना बर शिवसेना नाही झालं. शिवसेना नाही चालत. हो. आलदर नवले मॅडम. बर हा आणखीन सुद्धा नागरिक आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. राम राम. राम राम. कसं होईल एकतपूर हा? एक नंबर. काय एक नंबर आहे? आमची नवली मॅडम. बर आलदर नवले हा थोडी शिवसेना आहे, शहाजी बापूची. असून काय करायचं आहे गावात विरोधच नाही. का हो? अहो गाव आमचं तसं कडेपासूनच आहे हो. बर हा एका फाटीवर आहे. एका पाठीवर नाही काम पण तसं आहे त्यांचं नवल्याबांचं. बर होय. अहो एखाद्या आमदारानं लावलं नाही तुम्ही आमच्या गावात नवले कुटुंबाने मुलं लोकसंख्या लावले आमच्या पुण्यात फिरते ती. एवढी आमदारच्या सभेला तर माणसं होती का कधी गोळा? बर त्यांच्या सभेला झाली ती. त्यांनी गावासाठी केलंय ना काय तर. कसं आहे नवले आणि आलदर? हा चांगले आहेत. चांगले ते बी डाळिंबाचे आहे ते एक नंबर. एक नंबर. बाबासाहेब काम करणार म्हणजे बाबासाहेब करते ते काम कसं करत नाही. कधी अहो आमदार आहेत ते आता करणार घेऊ आता. बापू म्हणते 3,000 कुठून निधी आणला. पण आता बापू असताना आणला की पण आता बघतील ना बाबासाहेब आणतील की आता आमदार आहेत सध्या. बापूला पोचला नाही निधी. काय निधी शहाजी बापू बापू त्यांच्या काळात ते बरोबर पोचला असेल त्यांच्या की. काळात शहाजीबापूनं भरपूर केलेलं आहे. आता बाबासाहेब करते ते भरपूर करणार आहे ते. काय वरी झालं दादा आणि आहे का आता वरचं कशी कहाणी आहे माहीत आहे तुम्हाला. कशी आहे? कशी आहे म्हणजे हा. निधी दिला नाही खालीन. बर सगळं राजकारण बट्टा बोर करून ठेवलाय. बर बाबासाहेबाला निधी जायला नाही खाली. बर शहाजीबापून दिली हे मान्य करतो. पण बाबासाहेब ह्याच्यात निधी येणार आहे पण जरा कळ काढायची काय कधी कितवर कळ काढावा होता? वरी सव्वा वरीच झालं ना. हो द्या की अजून काय अजून जातील 6 महिने. बर कवा तर सूत्र चालतील हलतील आणि त्या वेळेला होईल की ना. बर काय नावनं नाही त्याला बी नावं ठेवाय नाही ह्याला बी नावं ठेवाय नाही. पण प्रत्येकाला इसाही रेशन दुकानात माल मिळतो तसा मिळतच असतो. निधी काय कुणाच्या घरचा नाही. तुमच्या घरी रेशन येतं तुमचं कार्ड आहे त्याला माल मिळतो. तालुक्याला निधी येतो ते आमदारला येतोच तालुक्याला. मग ह्यात काय बदल होणार आहे? वरनाई जे येत असतो सगळ्याला जनतेसाठी येतोच ना. मग कोणाचा दोष आहे का यात? पण काय काळानं आला नाही त्याच्यासाठी जरा कळ काढायची का ना. बरं आता इथं काय शाखाप चालू आहे का शिवसेना? कुठं इथं नारळ येते दोन्ही बी बर हलगे लावून. का हो पुढं आता शहाजी बापू शिवसेना आहे हो. कशी असेल बर या वेळेला गाव दिलेलं आहे नारळाला. ते बी 4,000 लोकसंख्या एकतपूरची पुण्यात हिंडते ती चुलीत चालते त्या त्यांचं. यांचं कारण का बर तिथलं येईल ही शिटाई दिल्या हा. त्या नवले कुटुंबानं एकतपूरसाठी एकतपूरसाठी केलेलं आहे. केलेला आहे बर म्हणून एवढी लोक आहेत सभेला. हा. आणि आबानी कडे आयुष्य घालवलं हा. सगळं हा आबाजा नातो आहे आता गणपत आबाजा. ते नवले आबा जे उमेदवार आहेत ना बर त्यांचे सासरे हा बर आपण हयात घालवले गावासाठी. 15 वर्षे राजकारण केलंय आबासाहेबानं. संडास मुक्त केली ही गाळं बांधलं सगळं. एक राहिलंय तेवढं मंगल कार्य ती बी करतंय आता. हा एवढं लक्षात ठेवा.
गावात सांगोल तालुक्यात 1.5 लाख घालून मंगलकार्य करायचं नाही, एकतपुरातच लग्न होतील. बर एवढं चॅलेंज देतो तुम्हाला. बर हा, चला ओके गोट बाय. कसं होईल काय नाव मुंबई खडतरे, विजय खडतरे. बर बर काय कसं आहे वातावरण वातावरण इथे एक नंबर आहे नारळसाठी. का होणार आहे तसं कार्यच आहे. बर काय काय चालू शेकअप चाललं का शिवसेना चालली ते शेकाप का हो शेकअप आता वरील कडपासूनच कार्य केलेलं आहे नवले कुटुंबाने. बर बदल करा मग काय वाटत नाही का बदल करा काय जे कार्यकर्ते त्यांच्या मागच जाणार ना जनता. बर 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 आता 11 वर्ष दिलं गणपती आबाला, परत आता नातू त्यांचा आला बाबासाहेब, आता मध्ये बदल होते इथे. नाही एकतपूर तर तसंच आहे. बर नवले कुटुंबाच्या मागच जाणार बर इथं काय होईल मी शेकअप चालू का शिवसेना शेकाप. बर शेकअप. नमस्कार सर. कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणूक नारळ येणार आहे 100%. काय होणार सभेनं आला म्हणून मत आहे? सभेला नाही तसं कार्यच आहे त्यांचं हो. आणि आमच्या गावातलंच उमेदवार आहे, गावातला उमेदवार आहे. गावातला आता पुढे काय आता शिवसेना आहे हो. शिवसेना असली तर त्यांचं ही कुठं आहे उमेदवार नाही ना, भाजपचा आहे. भाजप चालत नाही आपल्या सांगोल तालुक्यात, चालत नाही नाही चालत नाही. बर म्हणजे भाजप आणि शिवसेना मिळून उमेदवार आहे. हां बर हो. आता इथं पुन्हा होईल काय नारळ 100% खाली गेला म्हणून. म्हणजे शिवसेनानं आपलं जे शेतकरी कामगार पक्ष आहे. शिवसेना नाही, शिवसेना आणि भाजपची युती झाली ना. बर बर आता इथं काय होईल? इथं नारळ नारळ बाबासाहेबांचं कसं काम आहे? बाबासाहेब एक नंबर काम आहे. बरं काम करून म्हणले लोक नाही आहे वरीच आता होईल की आता पहिल्यांदा नवीन आहे ना अजून वर्ष झालं तरी आणखी नवीन कसं काय म्हणतात? नाही आता करतील की आता. बर मग अहो सगळ्याकडे तो बरं म्हणून कसं बघताय निवडणूक? एक नंबर नियोजन आहे आणि वातावरण पण खूप सुंदर आहे आता. आणि आता मला तर वाटतं की हे सांगायचं तर काही विषयच नाही आहे, कारण एकतपूर गाव हे 70% तर नवलेंचं पूर्ण पहिल्यापासून ज्यांनी ते गावासाठी जे दिले ते आता प्रजेचं काम आहे की आता त्यांना काय आपण त्यांनी जे केले ते आपण आता ऋण कसं फेडायचं हे आता सध्याचा चान्स आहे प्रजेला, आणि तो त्यांनी सार्थक करावा. आणि 9 तारखेला 100% गुलाल हा नवल्यांचाच असणार आहे एकतपूर गावात. तर 100% नाही मला तर काय त्या जास्त काय बोलायचं नाही याच्यावर, कारण 9 तारखेला आपण भेटू भाऊ गुलाल लावूनच. ओके एक नंबर बाबासाहेबांचा काय विषय नाही. त्यात काय आता निधीच काय बाबा आपल्याला काही कळत नाही, निधी बिधीच काय विषय नाही. खरा का आलू तुमच्याकडे आलू नाव सांगा. हो इकडे या. ओ मग नमस्कार कसं आहे काय? बरं आहे. गावात काय किती आहे लोकसंख्या गावची? होय किती आहे लोकसंख्या गावची? गावची लोकसंख्या असेल 5000. अरे मोठं गाव आहे. इकडे सांगोली इकडलं गाव हे मोठं दिसतं एकतपूर. होय बरं काय कसं आहे जिल्हा परिषद वातावरण? पंचायत समिती जिल्हा परिषद हाही चांगला आहे. कोणाच चांगला आहे? सांगोला विकास आघाडी शेकाप आणि आबागट. बघा बर गावचा उमेदवार असल्यामुळे पंचायतला इथनं गाव काय वणीव होणार बर नवलेताईला. थोडा आता शहाजी बापूला धनुष्यबाण आहे. राहणार की आता तेवढं गाव म्हणल्यावर ना तेवढं काय टक्के राहणार की बापूचं पण. बर जे काय त्यांचं जे प्रेम आहे ते पण गावाला म्हणून बऱ्यापैकी वणीव होईल नवलेताईला. आणि बाबासाहेबांचं पण कार्यकर्तं बरंच आहे, तर त्यामुळं आलदर ताईला पण बरं होईल. आहे चांगलं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे इथं. बाबासाहेबांचा आबाचा गोट मोठा आहे. ते 2 गोट एकत्र झालं तर गाव बऱ्यापैकी 80% होईल. नाही नाराज कशासाठी? ती हा सरपंच आमच्या गटाचं आहे, काम चांगलं झालं आहे ग्रामपंचायतचं वगैरे आमच्या गावातलं. नाही आमच्यात कामं चांगली झालीत.
नाही बापूंचं पण त्यांच्या त्यांच्या काळात कामं दिलीत, पण आमच्या गावात आमच्याकडे ग्रामपंचायत असल्यामुळे कामं झालीत आमच्याकडे. बरं एकाच झालंय म्हणायचं. हो झालं. काय शिवसेना का शेकाप इथे शेकाप सध्याला आता वरचढ आहे, का हो? कारण उमेदवार जे आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत दोन्ही पण पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो शिक्षित आणि सुशिक्षित घराण्यातले उमेदवार आहेत. समोरच्या विरोधातले उमेदवार जे आहेत त्यांच्या अजून बऱ्यापैकी तुम्ही इथल्या लोकांना जर विचार त्यांना नावं सुद्धा माहीत नसतात उमेदवारांची. पण दीपक आबा गट आणि शेकाप गटाचे जे उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत, तरुणांच्या कार्यासाठी तत्पर राहणार आहेत. त्यांना माहीत आहे की बाबा विद्यार्थ्याच्या किंवा कष्टकरी वर्गाच्या मूळ अडचणी काय आहेत. बऱ्यापैकी आता इथं असंख्य बेरोजगार विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी काय जे MIDCचं प्लॅनिंग असेल किंवा काय उद्योगधंद्याचं प्लॅनिंग असेल त्यांना जी सोयीस्कर करणारे असे उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे विजय निश्चित आहे. होय कसं होईल सांगोला विकास आघाडी का हो? आहेच तसं वातावरणच आहे तसं. पुढे धनुष्यबाण धनुष्य असं का करायचं संपत माने नाही, त्याला कधी बघितलंच नाही आम्ही. का हो? का हो म्हणजे बघितलंच नाही कधी, तर बरं कधी बापू या सभेत बघितलं नाही का भाषण करताना बघितलं नाही, कधी बघितलंच नाही तर काय का हो म्हणलं काय सांगायचं. बोला सांगोला विकास आघाडी बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख असतील, माजी आमदार दीपक आबा असतील. बर इथे काय होईल शेकाप का शिवसेना? शेकाप लीड जाते. बर एकत्र कुणाच जड जाय हा जड कुणाच आहे इथे पार्ट शेकापच घे. बर विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत ह्या एकतपूर जिल्हा परिषद गटातले मला वाटतं त्यांना गावांची नावं सुद्धा नीट माहीत नसतील, वाडे वस्तीवरच्या लोकांची नावं सुद्धा माहीत नसतील किंवा गावातल्या कार्यकर्त्यांची सुद्धा नावं माहीत नसतील. अगो उभा केले म्हणून आपलं उभा. बर मग क्या चालू आहे काय? हे चालू आहे. राम 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 राम. किती वय किती आहे? वय आहे का 78. आणखीन ही केलं तुम्ही ही ती चालू आहे. व्यायाम चालू आहे. गणपत आबा पुस्तक म्हणा तुम्ही जोडीदार पण गणपतरावचा कार्यकर्ता आहे मी, जोडदार आहे आम्ही. बर पहिलेपासून आम्ही गणपतरावचा कार्यकर्ता. बरं कसं आहे आता वातावरण आहे का गणपत आबा मागे दिली लोक ना तुझ्या मागे चांगली वाजले, भरपूर लोक आहेत. का हो? गाव आमचं बी आहे, हे बी आहे. बर आता मध्ये तिथे शिवाजी बापू आमदार होते की ती काय होतं तर होतंच की. आता का ते आमदार आहेत का? आता आमचं बाबासाहेब आमदार आहे. बाबासाहेब काम केलं नाही म्हणायला लागली ती लोक कोण म्हणते? म्हणते आता टेजवर काय सांगते 500 कोटी आता पाण्याचं स्कीमचं 500 कोटी माफ केली. बर वरील झालं म्हणते पाठी कोरी जाय रेष हँडल आणि पहिले काय केले? बर शाहजी पण काय केले? 3000 कोटी निधी आणलाय. कुठं आहे? कुठं आहे? आणलेलं कामं दावा म्हणावं का नुसतं निधी आणला आणि कंत्राटदार घरात घातला. बर पुन्हा काय घातलं कंत्राटदाराच्या. बर 3,000 कोटी 4,000 कोटी आणले की आणलाच त्याला, पण ती कुठं काय कामच नाही. ती कुठं आहेत काम? बर कामं दावा की तिथं आता काय चालू शिवसेना का शेकाप? आमचं शेकाप. शेकाप बर खरा का? बरोबर आहे बरोबर आहे. का बरोबर आहे शेकापच आहे. आता उमेदवार आमच्या गावचा आहे म्हणल्यानंतर मग बर हां पुढे शिवाजी बापू आई माझे आमदार असू द्या की मग काय संपत मानिक उमेदवार आहे तिथं. असू द्या, पण आमचं गाव हे आमच्या गावचा उमेदवार आहे त्यामुळे आमचं गाव एक कली सगळं आमच्याच बर उमेदवार. कुणाची आहे मग? हवा आमचीच बर शेका पक्ष. खरा का? होय. कसं होईल कसं होईल इथं? इथं का कुठं एकतपूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान होणार. कुणाला? हा. शेतकरी कामगार पक्ष विकास आघाडीला. नाव सांगा की. बोला काय होईल? काय होईल? शेतकरी कामगार पक्ष. बर हा सगळी शेतकरी कामगार पक्ष मांडावी होती. मग काय अडचणच नाही. तर 50-55 वर्ष काम केलेलं त्याचं हे आहे ना. बर त्याच्या जेव्हावर तर ही सीट 100% निवडून येणार. बर हा काम केलं वरील झालं आमदार केलं पण काम नाही काय. कोण म्हणते केलं नाहीत काम? आता लोक म्हणते ते. कोण म्हणतं केलं नाही? लोक म्हणत असतील की, पण सध्या विकास चालूच आहे की. पाणी 4 बाजूला खेळले, कॅनल भरून वाहते, तर नदीला पाणी वाहते. बापू म्हणते मी आणलं ते म्हणणार की आता म्हणायला काय. तर रेस्टर वाढायला पाहिजे पाठीवर वरील झालं आणखी काय नाही हाय असं. नाही काय तर बोलून नाही चालत. बर आमदार ही विरोधी पक्षातला आहे. निधीचा थोडा प्रॉब्लेम येतो, पण ती चालू आहे सध्या सॉल्व्ह करायचं. का गाव गेले पण आमदारची बाजू वाढताय? नाही मी शेतकरी कामगार पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे.
बर हां जन्मापासून जन्मापासून हो हो बर 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 जन्मापासून हां शहाजी बापूचं काय आलं ना 3000 इकडे ती काय माहीत नाही मला ते बर हां शेकअपचा विचारा सांगतो का असेल बर काय म्हणते ते काय म्हणते शकाप शेकाप काय शेकापच जाईन दुसरं काय बर हम्म. गाव का हो म्हणजे आता काय काम केली आहे देशात मग बर असा तरुण आमदार मिळाल्यानंतर कामं का होणार नाही ती विधानसभेत कायम सातत्यानं मागण्या मांडणारा एकाही अधिवेशनाला आजपर्यंतच्या गैरहजर राहिलेला नसणारा लोकांचे 24 तास कामं करणारा नेता जर तालुक्याला मिळाला तर शेतकरी कामगार पक्ष कशाला हलतो इथून बर हलणार नाही काम केलं म्हणाले वरील झालं निवडून गेलं आता काय झालंय त्या डालगट बोलायची सवय आहे महोदाच्या बर ते असताना डालगटच आहे त्यामुळे ते डालगट बोल नाही त्याचं कायमचं हां हां 3000 कोटी निधी आणला म्हणजे बापून येते काय केलं मग 2000 कोटी ह्याच्यात बर 3000 कोटीतलं अतिशय चांगल्या पद्धतीने मस्तपैकी घर बांधलं पिढ्यानपिढ्याची सोय करून ठेवली बर आणि भविष्यात आता काय त्याला का वारस बिरस काय राहिलं नाही राजकीय काय त्याचं पुढं कोण येणार नाही असं घरातली परिस्थिती आहे पहिली त्यामुळे त्यानं त्याच्या भल्याचं केलं ते चांगलंच केलं एका दृष्टीनं बर विकासही फक्त त्याचाच झालेला आहे बाकी त्याचं काय जगात गाजवला बापून सांगोल्यात जगात गाजवलं ते सांगतोय काय मी ती असतानाच टार्गेट ती एक विदूषक आहे जोकर आहे असं म्हणलं तर काय महाराष्ट्रातलं एक जोकर झालं आहे आजकाल ती जोकरच आहे असताना बर हां ते खरं तर तमाशा फडात वगैरे जायला पाहिजे ते इकडं कसं आलं मला हीच काय कळलं नाही बर तुम्ही आता 5 वर्ष आमदार झाले हां आमदार कोण दिले 5 वर्ष आम्ही त्याला मतदानच केलं नाही तर ते आमदार आम्ही त्याला म्हणू बी शकत नाही ना बर आजपर्यंत आमचे मराठ्याचा असून बी आमचा हात याकडे वळला नाही ह्याच्यावर पुढचं बोला तुम्ही बर हां बर हात वळला नाही नाही वळला त्याच्याकडं बर 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 काय झालं 3000 कोटी आलं म्हण कुठं बापूचं कुठं आले आता कोणतं म्हणलं 3000 कोटी आलं आणि ते कुठं गेलं त्याचं काय त्याला माहितीच नाही ना बर बंगला बिंगला बांधला एक 5-4 हजार कोटीचं इथं कसं होईल आता इथं शेकाप येणार निवडून शेकाप काय म्हणते ते बाबासाहेब निवडून गेले कामं नाही ते काय नाही काय नाही ती कामं कुठली नाही ती झाली वरील झालं कुठली नाही ती झाली ती नाही म्हणून मतदारसंघात नाराज आहे जरा वरील पडा अजिबात नाही हो का वावड्या उठवायचं काम आहे हा वावड्या उठवायचं काम आहे केली नाही ती कामं आणि असं बर एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे एक महत्त्वाचं आहे ते तालुक्यात नाही कुणाची गुरं शेरडं मेंढरं जात होती ही बाबासाहेब आल्यापासून पाक बंद झालं बर चोरी नाही वाळू चोरी नाही बर हे कुठला प्रकार आहे सध्या नाही कधी चालतो ती वाळू मग हे मागच्या 5 वर्षात तुम्ही नव्हता का तालुक्यातले जरा इतिहास बघा की बर किती जरशा गुरं गेले बर मसरं गेली लोकांची शेरडाची खांडच्या खांड गेलं बर कोण एकाचा पत्ता लागला नाही कुठला चोरीची कुठलाच गावला नाही बर कोण चोरतो तुम्ही आता काय आम्हाला माहीत आहे बर बर हे पोलीस स्टेशनला त्या आमदारनं हे करून बघायचं काम त्यांचं आहे ना बर कशी झाली चोरी का झाली चोरी बाबा काय याचा तपास का लागला नाही बर एका तर चोरीचा लागायला पाहिजे होता बर 101 चोऱ्या झाल्या असतील गुरांच्या एकतपूरमध्ये या तालुक्यात बर 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 आमच्यात झाल्या जवळजवळ एक 5-7 तर झाल्या तुम्ही आमदारकडे गेला नव्हता का आम्ही त्याला मतच दिलं नाही त्याकडे कशाला जातोय बर वाळू काय होतं वाळू चोरच सगळं त्याच्या बाजूनं होतं ना बर आता चालतंय का नाही काय हे अजिबात नाही बर कायदेशीर काय असेल ते कायदेशीर मग बोलते तो कसं होईल बोला तुम्ही बोला सांगा नाव सांगा मी शिवाय जानकर शिवणे शिवणे हां घरी नाही येते का शिवणीची तर? निम्यापेक्षा जास्त शिवणं धनगराचं आहे बर होय बर बर काय होईल कुठं कळेल काय नाही शेका पक्षाचा दणदणीत विजय आहे काय काळजी नाही पुढं आता आमदार धनुष्यबा नाही शहाजी बापू पाटला आता तुम्ही म्हणताय आम्ही केव्हा म्हणतोय हा? तुम्ही म्हणताय आम्ही नाही म्हणत हा? आम्ही काय तिकडला पंढरपूरचा आम्हाला काय तुम्ही म्हणला शहाजी बापू म्हणून म्हणलं पण आम्हाला बाबासाहेब आमचा नेता आमच्या घरातला नेता आहे. घरातला कोण माणूस घरातला बाबासाहेब देशमुख घरातला मग वरील
झालं निवडून दिलं, काय केलं ना म्हणलं? अहो नाही करू पण म्हातारं 60 वर्ष 55 वर्ष निवडून आलं आमचं. कोण होतं का त्याला जोडीला? सगळी घालवली त्यानं. मग त्याचा नातू आहे, त्यामुळं आम्ही त्याचंच काम करणार चांगलं. हा संपत मग मान्य आहे की पुढं? काय काय करायची शिवसेना? बरं, शहाजी बापू आहे की? हा काय करायची आहे बापू? ते साधायला आमचं काय आहे त्यात? काय साधा लागला 3,000 कोटीमध्ये आणला मतदारसंघात आणि हा काढला 3,000 कोटी हे आमच्या आबासाहेबांनी काढला नाही. आणला मंडळी वरी झालं. हा वरी झालं निवडून दिलं आलं नाही काय? होय होय लय आलंय आम्हाला. काय आम्हाला नको जाय त्यांचं काय. भरभरून दिले आम्हाला दिले बरोबर. काय दिलं? भरभरून आमदार साहेबांनी दिलेलं आहे. त्यांचं नाव सुद्धा कोणी काढायचं नाही. कुठला आमदार साहेब? गणपतराव देशमुख, बाबासाहेब देशमुख बरं, यांनी भरपूर दिलेलं आहे. एकतपूरमध्ये काय चालू आता? एकच पूर्ण शेकअप चालतं. हा शकापच चालतंय. शकत काय? नारळ नारळ कोणाचा आहे नारळ? हे सवर्ण नवले आणि आलदार बर, शका पक्ष 1 नंबर चालणार. शकत बर. मग काय बोला राव? राम राम. राम राम. नाव सांगा तुमचं. काय होईल? कशाला हो? इलेक्शनाला येतं. अहो 1 नंबर माळी मराठा एक ठिकाणी आला ह्या गावात. बर 2 फाळ्या होत्या मराठी माळी, बर एक ठिकाणी आली आता. बर 80% तर अगदी घेऊनच जायचं. आणि त्याला काय हो? बर हा हे मच्छिंद्र जाधव ही जोडलं माणसं आहे त्या आबाच्या गटाची. बर आबा म्हटलं त्या गावात दुराळाच आहे हो. बर. दिलंच नाही तर इथं सत्कार केलेला मीरा आबाला. कोण आबा? अहो दीपक आबा आमच्या गटाचा माणूस आणि कोण आबा? बर, बर. तुम्ही ओळखत नाही म्हणजे प्रचार करताय का काय नेमकं? अहो नेते म्हटलं ओळखायचं. बर हा अहो दोन आबा आहेत. दीपक आबा आहे, गणपत आबा आहे. गणपत आबा नाही त्याचा नातू आहे खरा दीपक आबा आहे. आता वा आबा म्हणते ती त्याला बाबा म्हणते ती. मग एवढं एवढं आहे होय. बर बर आता शेकअप चाललं का शिवसेना चालली? अहो दोन्ही मिळून चालणार आबा आणि बाबा तर का नाही. इथं काय पक्षाचं काही घेणं आहे हो. शहाजी बापू शिवसेना हो. कोणाची शहाजी बापू जरा ऐकायलाच कमी येते. काय म्हणला माजी आमदार इथला शहाजी दीपक आबा? मग माझीच हो. हा माझीच घे. दीपक आबा आहे का नाही विधानसभेवर का नाही ती जिल्ह्याचा आमदार होता. हा बापू पाटील माहित नाही तुम्हाला? अहो आता आम्हाला माहित नाही. गावा घरातलाच माणूस आहे ती सुद्धा. पाहुणा आहे ती. बर नातं आहे आमचं. बर होय होय पै पाहुणे नातं आहे. पाहुण्यानं काय केलं नाही मग गेले होते कवा त्याच्या आधी आमदार कवा आबा इथं आमचा एवढा मोठा असताना का चोरून कशाला गावानं सगळ्या बघितलंय की हो. बर हा गणपत आबा कसला होता? बर इकडे बोला की काय होईल? काय एवढं सोपं नाही. एवढं काय सोपं नाही. नाही सोपं नाही. सहजासहजी सोपं नाही. कुणाला सोपं नाही? कुणाला सोपं नाही. बर कसं आहे 6 महिन्यात 8 वेळा तुम्हाला सांगतो पक्ष बदलायला. आणि 6 वेळा तुम्हाला मोठे नेते पक्ष बदलतात. बर आणि गाव लेवलला बी आहे आणि मोठ्या लेवलला बी आहे. बर चालत नाही असं. एवढं सोपं नाही. एवढं बर शक्य नाही. एवढं कोण चालेल शेकअप का शिवसेना? परत कशी आहे माहीत आहे का? जनविरोध पहिल्यापासून गणपतरावला केला बर तोच चालेल. बर परत कशी आहे माहीत आहे का? इथं चालत नाही तसं. 2 नंबर चालत नाही जास्त. बर आता जो माणूस काय कोण काय बी बोलल बर पण सहजासहजी काय शक्य नाही ती. बर आमदार साहेब या काळात होतं बारकं मुतायला लागल्या पोरगसुद्धा पक्ष बदलत नव्हतं. बर मोठं मोठं नेतं पक्ष बदलून चालले तर बर आज एवढा मोठा नेता पडला त्याच्यावरून तुम्हाला ते सांगतो. तर सहजासहजी सोपं नाही. सोपं नाही. त्यांची घ्या त्यांची, मला नाही. बर मग काय नाही बोला की. निवांत बसलो. निवांत बर बर झाला नाही चहा पाणी? चहा पाणी झाला की. काय गावात काय होते? गावात होईल गावाला म्हणून जरा जास्त लेट जाईल बर नवलेला. बर कुठं कलल? हा कुठं कलल? फक्त मराठा माळे यात थोडं मराठा माळे थोडं येऊन बर विभागून शेकअप का शिवसेना? मी शिवसेनेचा. असू दे असू दे त्याला काय मी काय शिवसेना होईल मग? जड जाईल काय? नाही दोघाला काटावर कुस्ती. बर 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 काटावर कुस्ती म्हणून. बर शहाजी बापूच कसं काम होतं? शहाजी बापूच कसं काम होतं? शाहीबापू चांगलं काम करतो. बर बर मी मुळात पहिल्यापासून बापूचा माणूस आहे. बर असू दे बर
आणखीन सुद्धा राम राम. मग बोलाय ताव द्या लागला मिशेला. तोंडच जाते रे हो बर म्हणून बाजूला सार लागते. किती वय किती आहे? वय 74. जुनी माणसं तुम्ही पाकून. जुनं आहे की आता काय. बर बर बर. बोलाय तर काय गावात कसा बदल झालाय काय? हां गावात काय विकास झालाय नाही? गावात विकास शेका पक्षामुळं पहिल्यापासून चांगला झाला विकास. बर दुष्काळी भागातलं गाव हे दुष्काळी होतं, पण आता चौगुंड पाणी गावाला आल्यामुळं बर गावाचा विकास चांगला झाला आहे. गावाला पाण्याची सोय चांगली झाली आहे आणि वड्यावर बंधारं बांधलेलं आहेत आमदार साहेबांनं. कुठले आमदार? गणपतराव देशमुख. बर बर त्याने नियोजन चांगलं केलेलं आहे पहिल्यापासून. बर आणि गावाला पाझर तलाव बरेच केलेली आहे ती बर मागं दुष्काळात. बर दुष्काळी भाग असल्यामुळं बर पाझर तलावामुळं पुन्हा ह्या कॅनलच्या पाण्यामुळं गावाला पाण्याची जरा सोय चांगली झाली आहे. बर. त्यामुळं बागायत चांगलं व्हायला लागलंय. लोक आता चांगली आणायला लागली ती. हो बंगलं डाळिंब हे काही दिवस आता डाळिंब सध्याला नाही तेल्या रोगाने गेलंय, बर पण डाळिंबाचं उत्पन्न चांगलं निघत होतं त्यामुळं. आता ते गणपत आबाचं नातू आहे आता बाबासाहेब. हो तर नाही म्हणलं. हो काम तर भरपूर करतोय. नाही म्हणते ते काय? असं कधी काय म्हणतंय लबाड बोलते ती. कोण दाबा? विरोधी पक्षाची लबाड बोलणारच की. दोष देते ती काही तर आपलं त्यांची पोळी भाजायसाठी खोटं बोलते ती. बर मग आता दुसऱ्याला दोष दिला तर त्यांच्याकडे माणसं जातील ह्या भावनेनं ती बोलते ती. पण जनता आता इडी राहील नाही. कोण विकास करतंय, कोण कामाचा आहे, कोण जनते गोरगरिबाची दया करणारा माणूस आहे ही जनता ओळखते आता. बर काय जनतेने ओळखले आता? आतापर्यंत गणपतरावनं जे विकास केला आहे बर ती 5 वर्षी गणपतराव बाजूला होता बर. किंवा वारला बी. आता परत आलता की शहाजी नंतर 5 वर्ष विरुद्ध बाजूचा माणूस आला कोण होता हो? शहाजीबापू पाटील. मग 3000 कोटी आणलं ते निधी. मग 3000 कोटी कुठं त्या बंगल्याला ह्याला काय कुठं 50 कोटी बी आणलं होतं. मन ती कुठं घालवलं त्यालाच माहिती. पण का गावा तालुक्याच्या विकासासाठी कुठं कामं केली. बर पाणी आणलं म्हणलं. कुठं पाणी त्यानं आणलं काय? पाणी असं जर ती काय पाणी राजनातलं भरून आणायचं आहे तांब्या. त्याला नियोजन कवा ते गणपतरावनं आमदार झाल्यापासून नियोजन केलं, त्याच्या मागण्या केल्या, विधान परिषदेत त्याचं पाठपुरावा केला. आटपाडला पाणी परिषदा घेतल्या आम्ही. आम्हाला कळतं तेव्हापासून पाणी परिषदा घेत होतो पाण्यासाठी. आटपाडीला 13 दुष्काळी तालुक्याची पाणी परिषद म्हणून गणपतराव घेत होतं. नागनाथ अण्णा नायकोडी, गणपतराव देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख, आटपाडीचा जुनी माणसं, पुन्हा ढोबळे मंगळवेड्याचा, ही 13 तालुक्याच्या नेत्यांनी पाणी परिषदा घेऊन विधानसभेत पाठपुरावा करून ही पाण्याचं नियोजन लावलं. ही काय लगे त्या अजून 5 वर्षात 2 वर्षात पाणी आणल्यावर सगळं तेच होईल की. पाणी आणायला म्हणजे काय कुठलं हिरीतलं पाईपलाईन करून पाणी सोडायचं आहे. विकास केला म्हणायचं इकडे. हा विकास झालाय म्हणायचं. विकास भरपूर केला गणपतरावनं. अहो नाव सांगा. माझं नाव हरी मारुती नवले. नवली म्हणजे भावकीतलं. भावकीच आहे बरोबर आहे. कसं आहे मग भावकीतलं नाव घ्यायला लागली ते. होय होय घेणार आहे की. काम तसं आहे तर कारण करणार आहे तसं. बर त्यामुळं काय अडचणी येणार नाही तशी. काय शेकाप शिवसेना इथं. शेकाब आहे शिवसेना. बर हां आमदार काम केलं म्हणतं पहिलं शहाजी बापू. शाहजी काय आता म्हणणार आहे मी काम केली ती तर 5 वर्ष राहिले ती म्हणा मी काम केलं म्हणणार आहे हो. हां 3000 कोटी निधी आणला. हां 3000 हां कोटी निधी आणला. कुठलं 3000 कोटी आणला का आणला काय केलं मग 3000 कोटी आणलं काय केलं सांगायचं तुम्हालाच माहित आता ही ना काय केलं सांगायचं ती म्हणतो मी 3000 कोटी आणलं 40 कोटी आणलं काय केलं सांगायचं ना आम्हाला. हां ती म्हणतो मी 3000 कोटी आणलं 10 कोटी आणलं ते काय केलं पैसे. तुमचं बाबासाहेब म्हणते ते वरीच झालं काय निधी झाला नाही. हां आता ते काय वर्ण शासनाचं आणणार त्यानं काय करायचं सांगायचं. बर त्यामुळे ते थांबलेलं कामं प्रत्येकाचं आणणार हेच म्हणणार. बर बर त्यामुळे ते थांबलेली कामं समजे ती म्हणते ते बरोबर आहे तुमचं वरचं शासनानं वर पाठवलं प्रत्येक आमदार नाही पाठवलं. बर त्यामुळे थांब. इथं काय कोण चालली शिवसेना का शेकाप. शेकाप. बर करते या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या नागरिकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या.
खरं तर एकतपूर जिल्हा परिषद गटाचा जर आपण विचार केला शेकाप विरुद्ध शिवसेना खरं तर अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला शेकाप कोण असलेले सांगोलचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा सांगोला विकास आघाडी आहेत. दुसऱ्याच बाजूला शिवसेना शहाजी बापू पाटील करतं ही लढत आपल्याला पाहायला भेटते. बघूया 9 तारखेला आपल्याला कळेल या एकतपूर जिल्हा परिषद गटामधून कोण बाजी मारणार. AB मराठी न्यूज एकतपूर.